आणि आता बातमी राष्ट्रीय राजकारणातली। जम्मू काश्मीर विधानसभेचा निकाल आज हाती येणार आहे। 90 जागांसाठी 3 टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे। कलम 370 हटवल्यानंतर प्रथमच निवडणुका या पार पडल्या आहेत। जम्मू आणि काश्मीर राज्यापासून लडाख आणि लेह यांना वेगळं करून केंद्रशासित प्रदेशात रूपांतर करण्यात आलंय। नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस एकत्र निवडणुका लढवल्या तर पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी आणि भाजपने स्वतंत्र निवडणूक लढवली आहे। थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि तेव्हा जम्मू काश्मीरमध्ये नेमकं काय समीकरण घडून येतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर दुसरीकडे हरियाणा विधानसभेच्या 90 जागांचेही कल आजच हाती येणार आहेत। 5 ऑक्टोबरला मतदानाची प्रक्रिया पार पडली होती। भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्षात मुख्य लढत होणार आहे। भाजपला सत्ता टिकवण्याचा विश्वास असताना दुसरीकडे काँग्रेस पुन्हा सत्तेत येण्याची आशा बाळगून आहे। तर केंद्रीय सुरक्षा दलाच्या 3 कंपन्या 93 मतमोजणी केंद्रावरती तैनात करण्यात आल्या। राज्यभरात स्थापन करण्यात आलेल्या मतमोजणी केंद्रांवरती सुमारे 12,000 पोलीस कर्मचारी तैनात आहेत। दरम्यान साम टीव्हीने पोल केलाय। काय म्हणतात पोलचे आकडे ते पाहूयात। दैनिक भास्करच्या नुसार भाजप 15 ते 29 जागांवरती हरियाणावरती येईल। काँग्रेसमध्ये 44 ते 54 जागा मिळतील आणि इतर पक्षांना 1 ते 5 जागा मिळतील। तर सरासरी पाहिली आपण हरियाणाची तर भाजपला 26 जागा मिळण्याची शक्यता आहे, काँग्रेसला 55 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर इतर पक्षांना 9 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला जातो। हरियाणामध्ये भाजप 27 जागा घेऊ शकतं, काँग्रेस 55 ची लीड घेऊ शकतं आणि इतर पक्षांना 7 जागा मिळू शकतात असा अंदाज पोल दिलाय। म्हणजे हरियाणामध्ये यंदा बीजेपीला बाजूला टाकून काँग्रेस इंडिया आघाडी आपला सत्ता स्थापन करेल असा विश्वास व्यक्त केला जातोय। तर जम्मू काश्मीर बद्दल सांगायचं तर भाजप 26 जागा घेतील आणि काँग्रेस 44 ची लीड घेईल असंही सांगितलं जात आहे। पीडीपी आणि इतर पक्षांना मिळून 20 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला जातोय। म्हणजे काँग्रेस जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा सत्ता स्थापन करण्याच्या रांगेत असल्याचं समजतंय।